कर्जतकरांनो, डाळ खरेदी करताय तर सावधान, दाल में कुछ काला है। कर्जत शहरात भेसळयुक्त डाळ टेम्पोमध्ये विक्री करत असताना कर्जतच्या जागृत व्यापाऱ्यांनी परप्रांतीय टोळीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। गेली अनेक दिवस तूर डाळ, बासमती तांदूळांच्या गोणीने भरलेला टेम्पो रस्त्यावर उभा करून परप्रांतीय टोळी कमी भावाने डाळीची आणि तांदळाची विक्री करत होती। या टोळीकडे कोणत्याही प्रकारची धान्य विक्रीचे परवाने नव्हते। हे धान्य कमी किमतीत कसे विकतात अशी शंका चिराग ओसवाल तसेच त्यांच्या इतर व्यापाऱ्यांना आल्यामुळे त्यांनी या डाळीची आणि तांदळाची तपासणी केली। बासमती तांदळाच्या नावाने बोगस तांदूळ आणि तूर डाळीच्या नावाने लाख डाळीची विक्री केली जात होती। ही लाख डाळ शरीरास घातक आहे, त्याच प्रमाणात त्यात मोठी भेसळ असल्याचेही दिसून आले। कर्जतमधील नागरिकांना कमी पैशाचे आमिष दाखवून भेसळयुक्त धान्य विकणाऱ्या टोळीला अखेर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले असून कर्जत पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे। हे परप्रांतीय उत्तर प्रदेशातील आहेत की बांगलादेशी याचा देखील पोलीस तपास घेत आहेत। आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।